आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कथित हल्ल्याप्रकरणी आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यक्रम मोर्चा काढण्यात आला। आपण त्यांच्याशी जाणून या मोर्चाच्या संदर्भात या राकेश तिवारीचं करायचं काय? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्यावर ज्या धर्मांध प्रवृत्तीने हा भ्याड हल्ला केला, आज कोल्हापुरातून सर्व संविधान प्रेमी आंबेडकरवादी जनता आणि बहुजन समाज या प्रक्रियेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे आणि कोल्हापूरच्या या समस्त महिलांच्या वतीनं राकेश तिवारी सारख्या मनुवादी लोकांना आम्ही आज हे कोल्हापुरी पायतान दाखवत आहोत। आमचा इशारा इथल्या मनुवादी प्रवृत्तींना पुन्हा एक वार जर ॲक्शन मोडवर येण्याचा प्रयत्न करत असाल, बेटे हो सावध राहा। तुमचा सामना करायला पुरुषांची गरज पडणार। या कोल्हापूरच्या 72 महिला या कोल्हापुरी पायतानाने तुम्हाला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत। आणि अजून कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्ते देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। आज जे काय सीजे गवई साहेब आहेत ते सरन्यायाधीश आहेत या दिल्लीमध्ये जे न्यायालय आहे आणि त्या देशाला अखंड संरक्षण देत आणि त्या न्यायालयामध्ये जेव्हा सीजे गवई यांच्या साहेबांच्यावरती एक सनातनवादी एक साधा म्हणजे हल्ला करतो आणि त्या हल्ला म्हणजे बूट पडण्याचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण देश यामध्ये मला वाटतं आंबेडकरवादी असतील या ठिकाणी सनातनवादी आणि यांच्या विरोधात अखंड देश या ठिकाणी एकवटलेला आहे। कारण त्यांना न्याय दिला पाहिजे, कारण सीजे सारख्या माणसावर जर हल्ला होत असेल तर इथला सर्वसामान्य माणसांचं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून या ठिकाणी छत्रपती शाहूंच्या नगरीमध्ये हा भव्यदिव्य मोर्चा या ठिकाणी सीजे गवई साहेबांच्या समर्थनार्थ हा इतका मोठा मोर्चा निघलेला आहे। हे आम्ही याचा म्हणजे निषेध करतो या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी सरकारचा आणि या ठिकाणी जे काय याने अजून पण कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी न्याय दिलेला नाही, म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी या सर्व मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो। लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने यशस्वी झालेला आहे। सर्व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या मोर्चामध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। यामध्ये स्त्रिया, जाती जमातीचे अनेक पक्ष संघटनांचे प्रतिनिधी आणि जनता भारतीय नागरिक म्हणून सहभागी झालेले आहेत। निळ्या झेंड्याखाली सहभागी झालेल्या या सगळ्या तमाम नागरिकांना त्रिवार सलाम। काळामध्ये जर या RSSवरती बंदी घातली नाही तर आंबेडकरवादी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या रस्त्यावरती उतरून या RSSला पळवून लावल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका इथल्या आंबेडकरवादी पक्षाने घेतलेली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की RSSवरती बंदी आणली पाहिजे, या RSSला बॅन केलं पाहिजे। या RSSचा संबंधच काय? या RSS कोण आहे? RSS चालवणारे कोण आहेत? बरं, हे जर RSS जर हिंदुत्ववादी असतील तर मग इथला हिंदू खतऱ्यामध्ये कसा आहे? यांना जर यांच्या संघटनाला जर 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून जर कार्यक्रम घेत असतील तर मग या महाराष्ट्रात असेल किंवा या देशातला असेल मग हिंदू खतरे में म्हणून घोषणा येतेच कशी? मग RSS हे हिंदूच्या विरोधातला आहे, RSS हे देशाच्या विरोधातला आहे। बरं, ज्यावेळी पाकिस्तानचे हल्ले झाले त्यावेळी RSS संघटन कुठं जाते? मग RSS संघटन फक्त त्या नागपूरच्या ऑफिसपुरतंच मर्यादित आहे का? मग RSSवरती जर बंदी घालायची नसेल, जर RSS खरंच चांगला असेल, RSSचे विचार चांगले असतील तर त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये तिरंगा झेंडा फडकवला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडलं पाहिजे। या गोष्टी जर त्यांना मान्य असतील तरच त्यांनी या ठिकाणी संघटन चालवावं। आणि जर त्यांना संविधान मान्य नसेल, देशाचा तिरंगा मान्य नसेल किंवा इथल्या हिंदूंचं इथल्या दलितांच्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती आवाज उठवायला जमत नसेल तर हे संघटन बंद झाले पाहिजे। कारण आम्ही मनुवाद खपवून घेणार नाही, तुमची दादागिरी खपवून घेणार नाही। RSSला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी खपवून घेतात, पण तुमचा जरी गृहखाता असलं, गृहमंत्री जरी तुमचा असला तर आंबेडकरवादी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगतो। अखंड हिंदुस्थान राहण्यामध्ये आज विविधतेतून, विविध भाषातून, वेगळ्या जाती धर्माचे लोक आपण ज्या एकत्रित भावनेनं राहतो त्यामध्ये आपलं संविधान हे महत्त्व आहे आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेलं आहे ते संविधान देशाचा ढाचा आहे। त्या ढाच्याला आता हात लावण्याचा प्रयत्न झालेला आहे। आज भूषण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेबांचा जो हल्ला झालेला आहे तो आपली बहुजनांची ताकद बघण्याच्या दृष्टिकोन झालेला आहे।
परंतु हे कोल्हापूर आहे. शाहू नगरीत या ठिकाणी ना जात ना पंथ ना पक्ष, एक आम्ही भारतीय म्हणून आज ताकदीनं हजारो लोक या संविधान बचाव महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते. एकदा कोल्हापूरमध्ये आता या संविधान बचावची वाट लागलेली आहे. जर या संविधानाला हात लावाल तर लवकरच याची मशाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो वणवा कुठलंही शासन असो, कुठल्याही प्रवृत्ती असेल, त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे की भारताच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या गवई साहेबांना किंवा सरन्यायाधीशांच्यावर हल्ला करणं किंवा बूट फेकणं ही निंदनीय गोष्ट आहे. त्याचा निषेध देशभर चाललेलाच आहे. तर ह्याच्यामध्ये आज आम्ही त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आजचा मोर्चा होता. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध म्हणून होता. पण आमचा विरोध फक्त त्या तिवारी नावाच्या माणसाला नाही आहे, तर त्याच्या मेंदूमध्ये असणाऱ्या विकृत सनातनी विचारांना आहे. आणि त्या विचारांचा विरोध करण्यासाठी, ही विचारांचा कारखाना कोण आहे, तर या विचारांचा कारखाना RSS आहे, सनातन आहे. आणि या दोन्ही संघटना या देशविघातक संघटना आहेत. ही भूमिका घेऊन आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होतो. या मोर्चामध्ये जे तरुण सहभागी होत्यात, महिला सहभागी होत्या, या सगळी लोक संविधानाचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणारी माणसं आहेत. या देशाची लढाई क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांती ज्या पद्धतीनं आहे, ती लढाई आता आरपारची लढण्याची गरज आज या देशाला आहे. आणि या देशाच्या वाचवायचं असेल तर या देशामध्ये RSS आणि सनातन अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विचारधारेला खेचून काढणं आता आंबेडकरवादी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या मोर्चाच्या निमित्तानं जी लोक जमलेली होती त्या लोकांनी हा निर्धार या मोर्चामध्ये केलेला आहे की आपण सगळेजण संविधानाचा विचार जोपासत संघ आणि RSS यांना या देशामध्ये थारा देणार नाही, त्यांच्या विचारधारेला थारा देणार नाही. आणि जी मंडळी या संघाच्या आणि सनातनच्या बहुजन मंडळी या बाजूला गेलेल्या आहेत, त्यांच्या मेंदूची सफाई करणं आणि त्यांना या समतावादी लढाईमध्ये सहभागी करून घेणं, ही भूमिका आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं लोकांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जय भीम.